भिडेंचं एमएमआरडी आयुक्तांना पत्र। एमएमआरडीएच्या दिरंगाईमुळे मुंबईत तुंबण्याची पालिका आयुक्तांना चिंता। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ। मुंबई आणि महानगरामध्ये आता सीएनजी 86 रुपये किलोवर तर पीएनजी मध्येही 50 पैशांची वाढ। ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यात बुधवारी तर कल्याण आणि डोंबिवली शहरात मंगळवारी 12 तासांचा शटडाऊन। गुरुवार शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठ्याची शक्यता। उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान तर वाशी ते कुर्ला स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीनंतर 3 तासांचा विशेष ब्लॉक। राज्यात पुढील 7 दिवसात मान्सूनचं आगमन होणार। हवामान खात्याचा अंदाज। तर रविवारपासून मुंबईत हलक्या सरींची शक्यता। पालघर टाळण्यासाठी ऑरेंज अलर्ट। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर अन्न आणि औषध प्रशासन अलर्टवर। भिवंडीतून मिथेनॉलचा मोठा साठा जप्त। तुकाराम मुंडेंची मोठी कारवाई। पुण्यातील घटनेचं भिवंडी कनेक्शन। मुंबई दिल्लीतल्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। दादर रेल्वे स्थानकाची रेकी। मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर काम करणारे 8 जण अटकेत। आरोपी पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याची माहिती। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। बुलेटिनमध्ये स्वागत आणि यानंतर या घडीची एक महत्त्वाची बातमी। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडलेली आहे। डॉक्टरांकडून मनोज जरांगे यांची तपासणी करण्यात आली आणि सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी सध्या दाखल झालेलं आहे। विखे पाटील, प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी अंतरवालीच्या सरपंचांच्या घरी मराठा आरक्षण अभ्यासक आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर झालेल्या चर्चेची अभ्यासकांनी जरांगेंना माहिती दिली। पण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। रवी मुंडे आपल्या सोबत आहे। रवी, दिवसभर नेमकं अंतरवालीत काय घडलं हे बघितलं, आत्ता नेमकं काय घडतंय? तू सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे जे अभ्यासक बोलवले होते त्या अभ्यासकांची आणि मंडळाची जवळपास 2 ते 2.5 तास चर्चा सरपंचांच्या घरी झाली आणि त्या ठिकाणी काही अभ्यासकांनी मत घेऊन मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी आले आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे यांना त्यांनी अभ्यासकांनी जे मत नोंदवलं ते स्पष्ट केलं। आणि कुठे मी तुला थोडंसं थांबवतोय। आपण या तिघांमध्ये काय नेमका संवाद होतोय तो आपण ऐकूया, तो प्रेक्षकांपर्यंत त्यांची चर्चेप्रमाणे त्यांचे समाधान झालेलं आहे। हरकत नाही म्हटलं त्याप्रमाणे मग आपण करणार कार्यवाही करणार आहोत। झालं म्हणले मला येऊन मग काय म्हटलं त्यांना मी विचारलं तुमचं समाधान झालं का? हा म्हणल्या हो तेच म्हणजे पण ते दरवेळेनं हा म्हणते आणि इकडं आले कन्फ्युजन कशी मुंबईतच केलं त्यांनी। आता तयार काढताना सगळे हा म्हणले, इकडं आले का अभ्यासक म्हणले आम्हाला विचारलंच नाही। आता पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातले बोलून घेतले, मराठवाड्यातले बोलून घेतले। आता सविस्तर सांगा काय काय बदलायचं। आता हा म्हणले ते तुम्हाला, मला पण हो म्हणले। तुमच्या मागच बसले, त्याला जाऊन नाही दिलं त्यांना, तुमच्या मागच बसले, जाऊन नाही दिलं त्यांना। नंतर ते तहच म्हणतात म्हणून आम्ही म्हणलो होतो वेगळंच जरा पाडलं, वेगळंच केलं म्हणजे मीडियात बोलताना खोटं बोलते आणि असं करताना ही करतात। मी त्याला मीडियासमोरच हा भरून घेतलंय त्यांच्याकडून, काय करायचं त्यांच्याकडूनच बोलून झालंय ना, मीडिया पुढेच बोलून घेतलं त्यांचं बरोबर की काय म्हणणं आहे तुमचं, काय काय बदलायचं सांगा। जर नाही म्हणले तर तुम्ही अभ्यासक जर म्हणत असले सरकार हे करीत नाही तर मी माझ्या भूमिकेवर ठाम नाही म्हणले सगळं करतो म्हणले। ते काय मागच बसून ठेवलेत पुरेचे पुरे। एकदा पुन्हा तुमच्या समक्ष बोलून घ्यायचं त्यांना पुढं, हा म्हणजे बोल नको बोलू तुमच्यासाठी नाही, ते आमच्या समाजासाठी आमच्यासाठी। अभ्यासक इकडून या बरं एकदा सगळे खाली बसा, इथं बसा म्हणा, खाली इथं बोलीत बसा बसा। त्यांना थोडं पुढं येऊन जातात, याच्यात येते जे खरं आहे ते खरं, खोटं काय करायचं। तुम्ही इकडे या ना।
तिकडे नाही रे, तिकडे नाही, इकडे महातोंड इकडे तिकडे सगळे काढत आहे हमिंग दोन्हीचा क्रॉस व्हायला लागला आता व्यवस्थित आहे. ओके सर, थँक्यू. थांबा थांबा, इतकं नका बोलू. हा. आता तुम्ही सगळ्या अभ्यासकांची चर्चा केली का? आम्ही सगळे होतो. पश्चिम महाराष्ट्रातले कुठे तर पश्चिम महाराष्ट्रात हे कुठे रे? तिघ जण कोल्हापूर मला कुठे हे पण निकम ते कुठे निकम कुठे? उशिरा कुराडे नाहीत का? निकमला सगळं वाटलं. तुमची चर्चा झाली काय सगळं? आमची चर्चा यांच्याबरोबर पूर्ण झाली. आम्ही तुम्हाला जे वाचून दाखवलं जे ते लिहिलेलं आहे ते लिहिलेल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून कबूल करून घेतलं. मग ते द्यायला तयार आहेत म्हणले का? जे द्यायला तयार आहेत असे सगळे कबूल झाले. त्याच्यामध्ये आपण क्लिअर लिहिलेलं आहे. भाऊ तयार झाले का? मराठवाड्याचा मुद्दा फक्त मुख्यमंत्र्यांकडे टाकला. नाही हे बाकीचे बुद्धी बाकीचे मुद्दे बोलू दे ना. बरं. हा, जे आहे ते मुख्यमंत्र्याकडे ढकललाय त्यांनी. म्हणजे चर्चा करू. हा, कोणतं मराठवाड्याचा आपला सांख्यिकीप्रमाणे गॅजेटची संख्या हा, मग आपण त्याच्यावर काही फळमाचा मुद्दा नाही राहिलेला आहे. तो जो मूळ ती आपण ती ओळ काढून मोहन शेळीचं कार्यक्रम करतोय. हा आणि ते दोन्ही बी आपण जी शपथपत्राची दिली ते दोन्ही शपथपत्र व्यवस्थित समजून सांगितले. अर्जदाराचं नातेसंबंध नातेसंबंध मेवणे भाची हा. बहीण मेवणा एक बरं मला काय बरं का म्हणतो? नाही नाही एक आम्ही त्यांच्याकडून कबूल करून घेतलं. जे झालं तुम्हाला जे झालं ते तुम्हाला समोर आहे तुमच्यासाठी. ते मी त्यांना आल्याला विचारलं अभ्यास करा आणि सरकारमध्ये झालेली चर्चा. त्यांनी सांगितलं मला येऊन तुमच्या अगोदर की विखे पाटील साहेबांनी सरकार मुख्यमंत्री पण याचा धरा बरं का? उगाच जाळं एका जणांवर जाळं नको आहे. त्यांची तयारी नसत तर उगा तुम्ही अंगावर घेऊ नका. म्हणजे घरच्या वेळी सांगतो तुम्हाला दोघाला बी. त्यांना वाटलं फोन लावा. आम्ही पाटील विस्तार चर्चा केली काही नव्हती. 2 तास ते यांच्याशी नाही मुख्यमंत्र्याशी म्हणतो. नाही त्यांच्याशी डिबेट मुद्दा साहेबांच्या बरोबर सीएम साहेबांच्या बरोबर बाकी नाही. आपण तेवढं पण त्यांच्या कानावर टाका असं आहे. परत उद्या ते अंग काढून घेते ते पुन्हा विखे पाटलावर लाडवर येईन बरं का? मी आता सांगतो तुम्हाला. नाही करू. हा. नाही, ते तुम्ही बोला त्याला पडू नको. ते उद्या त्याला बदलू शकतो माणूस. तुमचं हे बघा तुमचं मित्रत्वात प्रेम वेगळं असून आमचं सामाजिक वेगळं आहे. ते माणूस काही वेळेस चांगला बी आणि ते काही वेळेस ते खड्ड्यात पण घालतो समाज. त्यामुळे तुम्ही वधून घ्या. तुम्ही नका रोष अंगावर घेऊ समाजाचा. आम्ही सरळ सांगून देऊ या दोघांचं ऐकलं नाही म्हणजे समाज तुमच्या अंगावर जाण्यापेक्षा ते लोड नको. आम्ही काय म्हणत नाही मुख्यमंत्री करणार नाही. आम्ही काय दोष पण नाही द्यायलो. पण ते उद्या त्याला जर आवडं पडलं कोणता मुद्दा राहील आपला सीएम साहेब चर्चा करतो. नाही तो जर मराठवाड्यातील मातृसत्ता आणि पितृसत्ता तर काहीतरी व्यवस्था निर्माण केलेली आहे. सगळ्या समाजात ते लागू आहे. नाही ते तर होणारच नाही ना. चर्चा करतो आपण. मग कुठला मुद्दा राहिला? आपण जी चर्चा केली तर तुम्ही बोलतच नाही. तुम्ही आपण जे बाकीची चर्चा या मराठ्यांच्या नोंदी थांबा, त्यांचं होऊन द्या, एक एकाच होऊन द्या. त्यांचं. महत्वाचा मुद्दा मराठवाड्याच्या ज्या मराठ्याच्या नोंदी नाहीये त्यांना प्रमाणपत्र कसं मिळेल म्हणून आपण हैदराबाद ऐकन तर कसं जनगणना आणि ते तुम्ही गॅजेट तर घेतलेलंच आहे ना. तर याच्यात त्याला प्रमाणपत्र मिळत नाही. ते मिळावं म्हणून आपण तुम्ही म्हणले की आमच्या अधिकारने बरं ते हा बरं ते मिळावं म्हणून का करावं लागलं? असं आहे 67 जे नाही नाही या अभ्यासकाला सांगून द्या ना. गॅजेट काय काय केल्यावर गॅजेट लागू होईल बा? दादा आपण नेता गॅजेट आपण स्वीकारलं यांना तेच सांगितलं आणि मागच्या आंदोलनात तेच शिकवलं. तुम्ही स्वतः म्हणले होते गॅजेट स्वीकारलं याचा अर्थ मराठवाड्याच्या ज्या मराठ्याच्या नोंदी नाही आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल. ते जाऊ द्या आता. नाही ते हो म्हणले होते. ते खड्ड्यात जाऊ बरं, द्या. आता जे जनगणना आता घेतली तुमचं म्हणणं काय? जनगणना घेतली नव्हती याच्यात आणि ऐकून घ्या 67चा पुरावा आमचा ग्राह्य धरावा. ते तर 50 बार सांगतोय ना मी नाही त्यांना. मराठवाड्यातच सांगतोय एवढं त्यांनी करावं. गॅजेट तर आपल्याला संख्या कोणती आहे नावं नाही. नावाने मग आता त्या काळात 2,56,000 छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात कुणबी होते. ते आज नाही येत कुठे गेले? तर मग हे जे मराठी होते त्या काळात 2,56,000 कुणबी म्हणून ते आता मराठा म्हणून येते. त्यावेळेस ते अस्तित्वात होते कुणबी म्हणून. पण मधल्या काळात काय झालं काय माहित नाही. मग ते धरायचं कसं आता? तर 2,56,000 जेवढे कुणबी आहेत तेवढ्याला द्या म्हणून नाही आमचं त्या काळातल्या संख्येप्रमाणे. आता ते 11 लाख झाले मराठा. तेवढेच द्या पण ते धरायचे कसे? तर मग त्याला पर्याय करावा लागेल आपल्याला. ज्याच्याकडे 1967 खासरा बरोबर म्हणता. त्यालाच देता येईल. रहिवास तो बरोबर धरलं आपण बंद केलं ना.
मग काय रे? रहिवास पुरावा नाही नाही राहील 67 खासदाराप्रमाणे पत्रकाप्रमाणे बोललेले ते. आपण बोलू मग ते आणि आपण थांबा ना जे तुम्ही. नवीन जो आपण पाटली एसओपी करून दिला ना त्यामुळे धरलं ना आपण ते हे सुपी मान्य आहे का तुम्हाला? ते ज्याची नोंद आहे त्याच्यासाठी ते खासदारपत्राचं चाललं, आपलं हे चाललं. ज्याची नोंद नाहीये त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न चालला, त्याच्यासाठी गॅजेट नाही, जनगणना मी घेतली. काय तरी म्हणतो. ते हे जे सांगितलं साहेबांनी हे सांगतायत, ज्याचं पूर्वी नोंद आहे त्याच्यासाठी गॅजेट हे वंशावळ हे ज्याची बाकी कोणबी जी नोंद आहे त्याला दाखला तर प्रश्नच नाही, त्याला दाखला मिळणारच मिळणार. आहे. ज्याची नोंद नाही हा. नंबर येते फक्त त्या गावामध्ये. आपण म्हटलं 67 मध्ये जे काही निकष दिले 3-4 प्रकारचे त्याप्रमाणे पूर्तता करून दिली का आपण देऊन टाकू त्यांना. आणि त्यात उलट त्या व्यतिरिक्त जे कागदपत्र अधिकारी मागत होते त्यात ते रद्द करून काय टाकतो. आपल्याकडून एखादीच काय गपलत होती, ते रद्द करून टाकू. आपल्याकडून पण एखादीच काय गपलत होती, उपोषण सोडायच्या नादात. नाही नाही पाटील मी असं काही नाही मला तुम्हाला काही नाही अजिबात काही नाही म्हणत. अरे मी तुम्ही पर्सनल नका घेऊ, नाही तुम्ही जा बरं. मग सरकार एखादे उपोषण सोडायच्या नादात किंवा याच्या नादात माणूस काय करतो, हो 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 करत राहतो. त्याचे दुष्परिणाम हे समाजाच्या करिअरवर होते. मग त्याच्यात 67चा कचरा घेता येतो का? त्या गॅजेटच्या आधारे घेता येत असलं तरच हा म्हणू आपण. घेता येत असला तरच म्हणतोय. तुम्ही ते घेतलाय वाचलाय याला मान्य आहे. हे मुद्दाम नंतर पुन्हा घातलं म्हणून तुमच्या समोर ओढून घ्यायला लागलं. तुम्हाला मान्य आहे का अभ्यासकाला? म्हणजे आमच्या दृष्टीने खासरा वाचलंय मी आहे खासदार. मी वाचलंय रहिवासी की खासरा घ्या 67चा. मग माणूस धाताच येत नाही ना त्याशिवाय. एक तर तुमचं नाव पण नाही गॅजेटमध्ये. संख्याप्रमाणे घ्यायचं तर 67चा पुरावा तर द्यावा लागेल, तूच हे म्हणून त्या काळातला. तिथला रहिवास वगैरे कुठला तरी द्यावं लागेल त्या पुरावा. काय राहिले पुन्हा एकदा सांगा. परत ते काय होतं, काय राहिलं असलं तर मला आत्ताच सांगा. त्यांचा पुरावा आहे. काय करायचं सांगा ना भाऊ, काय करायचं? मी ते 2 मुद्दे घ्या म्हणलं. तुम्ही कोणते घ्या म्हणले? हैदराबाद गॅजेट ते काढा 12 नंबरचं 2 नंबरचं सांगू, त्यांना लगेच समजतं. त्यांच्याकडे द्या ना. नाही इथं समजतं. हे इथं सुधारणा काय करायची, हैदराबाद गॅजेट जर घेतलं, जनगणना घेतली आणि आम्ही आरक्षणात होतो पूर्वी, तर आमचं जनगणना घ्यायला लावायची. जनगणना घ्यायला लावायची. 1881 कुठली गॅजेट? हा 1881 1901 पर्यंत होतो ना. हा. 1901 पर्यंत जनगणना घेतली. सगळ्या घ्यायला लावायच्यात का फक्त 1921 ची घ्यायला 1 ची बी घेतली, 81 ची बी घेतली. त्यात कुंभी आपण सगळे 1901 घ्यायची. हा. 1901 ची एक घ्यायची. हा 1881 ते 1901 आलं. 81 ते 1 3-4 आहे त्याच्यात. हो गॅजेट ते मला घेत- हे कळत नाही तुमच्या लोकांचं. ते आता नवीन मुद्दा का उपस्थित करतात? मग काही तुझ्याविषयी बोललाच नाही माझ्याबरोबर. 67च्या आधीचा मुद्दा 67 अगोदर बोललोच नाही आपण. तुम्ही चर्चा करताना तुम्ही मुद्दे मांडत नाही, इथे वेगळे मुद्दे मांडता. मला म्हणजे तू समोर बोलत पाठी मी तर मला नाही म्हणून मी पुन्हा बोलून घेतला ना. पुन्हा याची कसं होतं ना मग गपलत नंतर काय होते, मी पण तेच करतो. मी अभ्यासकांना विचारल्याशिवाय थांबा एक मिनिट 67च्या बरोबर थांबलो का नाही? थांबा ना. मी सुद्धा अभ्यासकांशी चर्चा केली, यांना सन्मान दिल्याशिवाय मी आतापर्यंत आंदोलन केलेलं नाही. मी गरीबाचा पोरगा आहे, फक्त इमानदारीने लढतो एवढंच. मी शपथ सांगतो तुम्हाला, मी सकाळी पिलेलं पाणी उपोषणाच्या आधी पाणी पिण्याचा अधिकार आहे, त्याच्यानंतर नाही. ते आत्ता सगळं उलटवलं इथं आत्ता ह्या टायमाला. मी इमानदारीनं लढतो, पण नंतर अभ्यासक मला टायमाला हो म्हणते आणि नंतर कोणाचं तरी ऐकत येत आणि ते म्हणजे नाही नाही हे आमचं म्हणलं होतं हे करा, पण आमचं ऐकूनच घेतलं. मी आल्या बरोबर विचारलं तुम्हाला सगळ्याला, साक्षीदार आहे तुम्ही. तुम्हाला सगळं तुमची चर्चा सविस्तर होऊन सगळ्या गोष्टी घेतो म्हणले का? तुम्ही सगळे हा म्हणला. हा म्हणले का नाही? पश्चिम महाराष्ट्रावले दादा तुम्ही भाऊ तुम्ही सुद्धा हा म्हणले. आता पुन्हा हे राहिलं ते राहिलं आता म्हणायला म्हणजे मला काय म्हणायचं, आणखीन सांगा काय राहिले. बस का नाराज नाही तुमच्यावर मी, पण पुन्हा म्हणू नका. असं म्हणतोय मी. नेता चर्चेचा शेवट हा झाला की बाई मुख्यमंत्र्याची चर्चा करून कोणत्या विषयावर चर्चा करायची बरं? हा चर्चा करायला लोक कोणत्या विषयावर? मुख्यमंत्र्यांचा विषयच नाही निघाला सर. आपण काय म्हटलं, एक मिनिट आपण काय म्हटलं दादा त्यांना, तुम्हाला समाधान पाहिजे असेल मुख्यमंत्र्यांची चर्चा आम्ही दादांना सांगू, दादा तुम्हाला पाठवतील. मला नाही, यांना जायचंय का चर्चेत? तुम्हाला आम्ही जी नाही चर्चा मी हळू बोलत नाही एकाला सुद्धा. मला फक्त आवाज उपाशी ऊन लागल्यामुळे मोठे निघतो. चर्चा केलेली आपण त्याच्या मुद्द्याची आपण काही बोलत सगळं घेणार. नाही. आणि ज्या गोष्टी मान्य केल्या त्या मान्यच केलेल्या आहेत. फक्त मुख्यमंत्र्यांसमेत बैठक घ्यायची असेल तर आम्ही घेऊ, पण त्यासाठी आता याच्याकरता आम्ही आमच्या स्तरावर आम्ही निर्णय करतो, कार्यवाही करतो. एवढं बोललो आपण मग खरं बोललो आपण हे जे बोललो ते मी पाटलाशी बोलतो. त्यांचं म्हणणं असं होतं, कोणत्या विषयावर करायची? यांना तुम्हाला नाही म्हणतात तुम्ही यांना. हा कोणत्या विषयावर करायला लावायची? मराठवाड्याच्या विषयाचं कोणतं पण काय विषय काय हेच ना, ज्यांच्या नोंदीने त्याच्यासाठीच आपलं काय घ्यायचं लावायचं त्यासाठी?
गॅजेट तर घेतलं, जनगणना घेतली, याचा आधार फक्त 67 पूर्वी तुम्ही मराठवाड्यात राहत होते. मग हे हा म्हणले ना, हो तुम्ही हा म्हणले ना, ते आम्हाला ते लागू लिहून झाले. दिलं याच्यावर, हा काही बघा. दिलं गॅजेट लागू झालं. आपण म्हणलं ते लेखी ते दिलं नाही, मी वाचलंय कुठं तरी. लेखी दिलं तर विषय संपला. थांबा, मी वाचलंय. आता मला दिसत नाही, थोडं कमी ते दिसायला लागलं याच्यामुळे. 2 नंबर हे बघा 2 नंबर. उपाशी राहिल्यामुळे. नाही हासरा उल्लेख मी वाचलाय. हे सुटीत आहे बघा बरं, मी वाचलंय ते दिवसभर उपाशी राहिल्यामुळे मला काय दिसा नाही थोडं. हे काय इथे 1927 पूर्वीची मी वाचलंय सकाळी. हे प्रस्तावनेमध्येच आहे ना. पुढची घे. पूर्वीची जे एसओपी मध्ये आहे याच्यावर एसओपी तयार झालं पाटील. हा शासन निर्णय झाला, त्याच्यावर एसओपी निघालाय. मूळ निर्णय हे पहा, याच्यामध्ये आपण काय म्हटलं माझ्यावर त्याचा निर्णय जी आर काढला. 2चा आहे ना. नाही त्याच्या अनुषंगी घेतो. बघा बरं जमतंय का, पहा तुम्हीच बरं. वाचा, मी वाचा, नको. वाचा. नसेल तर मग त्यात त्याने बदल वाचलं, सांगा. ते पण वाचलं. सांगा, दबाव घेऊ नका. नाही तुम्ही नाही. मग हे दोन्ही वाचले आपण ते वाचलं काय पैसे आणले काय नाही हो, कागदाशिवाय काय तुमचे माझ्याकडे. वाचन तुम्ही सांगा, ते वळीत बदल करायचे नंतर म्हणून काही उपयोग होत समिती सदस्य त्याच्या खाली बघा. काय अर्थ नसतो. मराठा समाजातील नंतर तुम्ही समाजात शेतमजूर बातम्या किंवा देऊन पटाईने नकार शेती बदनाम करत करून असलेल्या नंतर काय उपयोग होतो. व्यक्तीकडे हो शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांना 67 पूर्वीचा ते किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असतात प्रतिज्ञापत्र. तुम्ही आपण नका बोलू. तुम्ही सरकार प्रतिज्ञापत्र देऊन आमचा पुरावा हा ग्राह्य धरण्यात यावा. कोणता गॅजेट आणि जनगणना. तेच म्हणतो आम्ही धरतो ना आम्ही ते. मग संपलं ना, आमचं काय झालं. गॅजेट आणि याच्यात घेतलंय का बघ. नाही, याच्यात कुठे घेतलं ते गॅजेट आणि पुरावा. हो साहेब, ते त्यांना 67 पुरावे दिले म्हणजे ते काय होणारच ना. मला कळत नाही तुम्ही 67 एवढं घेतलंय, त्याचा पुरावा आम्ही काय काय देणार सर. प्रतिज्ञापत्र म्हणलं. हा ना, मग हे प्रतिज्ञापत्रात आम्ही नाही, उल्लेख ते- करतो ना. म्हणून ते प्रयत्न आपण मान्य करतोच आहे ना. ए, आम्ही बघ. पुरावा काय काय- देणार? थांबा तुम्ही. हा. इथं काय घ्यायला लावायचं घ्या रे इकडे. काय घ्यायला लावायचं. हे बघा त्यांचा गॅजेट घेतलेले ते जनगणना घ्या. घेतलं. तो पुरावा ग्राह्य धरा. जनगणना तर लिहून दिली मी त्यांना ना. ठीक आहे, 1981 जनगणना ची. तोच पुरावा ग्राह्य धरून 1881 ते 1901 पर्यंत जनगणना त्यात घ्यायला काय हरकत नाही ना. कारण त्यात पूर्वी नोंदीचा उल्लेख आहे. ती ऑलरेडी आपण ग्राह्य धरलेलीच आहे, त्याची काय अडचण नाही. उल्लेख नाही. उल्लेख नाही, काय धरलीच आपण ती. पण उल्लेख नाही. आणि नोंदीमध्ये आपलं काय झालं, जनगणनाच आहे, फक्त नावं नव्हती. नाव नव्हते. त्याच्यामध्ये आपण सांख्यिकीप्रमाणे सांख्यिकीप्रमाणे त्याला काय अडचण नाही पाटील. जे पुरावे तुम्हाला आपण दाखवू शकतो आपण की याप्रमाणे करावं, त्याला काहीच अडचण नाही आहे. 1901 मध्ये नाव आहे, जनगणना घ्या म्हणणं यांचं तर काय प्रॉब्लेम काय सरकार. अडचण नाही. हा पुरावा धरला दिले, गॅजेट स्वीकारलं, जनगणना स्वीकारला, हा पुरावा धरतो आणि आम्ही दुसरा पुरावा देतो काय मी मराठवाड्यात 67 पूर्वी राहतो, त्याच्यात आम्ही महसूल पुरावा देतो. हे काय धरून आम्हाला तेवढं द्या. प्रतिज्ञापत्रासाठी जे आवश्यक जे आठ होते त्याच्यात ना, लिहितो सर आम्ही. त्याच्यामध्ये उल्लेख पाहिजे. ठीक आहे ना मग. केलं पाहिजे. तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे हो ना, ना. ते प्रूव्ह आहे ते तुम्हाला संबंधित त्यांना सांगावं लागेल ना की हे पुरावे काय धरा म्हणून तुम्ही- समितीच ते आहेत ना. हा. समितीच ते आहेत ना. हो ना मग. हा जो आपण जी त्यांना आर ते काढला ना सांगितलं समजा, मी 25 काढणारा मध्ये, कर्मचारी आहे, मला त्यांनी 2 निर्देश दिले तर मी सप्टेंबर करेन. 2025 आहे ना. सप्टेंबर हा, तर त्याच्यामध्ये जे बेसिक- जनगणना एक घ्यायला लावायची हा. आणि दुसरं काय गॅजेट तर घेतलंच त्यांनी. गॅजेट तर घेतलं. आणि हे आमचा पुरावा धरून 67 पूर्वीचा महसूल पुरावा ग्राह्य धरा. मग ती काय लिहिलं धरला ना पण तो बाबा. वाचन लेखी पुन्हा दिलेलं एकदा ते. ते. बरं वाचा पण. ते पुन्हा वाचा ना. बरं वाचा ना. व्यवस्थित वाचा तू का चुकू नको गडबड हे आम्ही फार विचारपूर्वक निर्णय केला त्यावेळी. 67चा घेतलाय ना हे बघा. 67 घेतला ना. मग आता काय राहिलं फक्त जनगणना जनगणना. आणि गॅजेट. गॅजेट घेतलं ना. गॅजेट गाजीत जनगणना प्रमाणे राहिलं. साहेब हे. हे सगळे हे प्रमाणपत्र पुरावा आपले धराला गॅजेट, शपथपत्र. आणि महसूलचा पुरावा ग्राह्य धरून आम्हाला देण्यात येईल. वर कन्फ्युजन होतं. हे काय हैदराबाद लिहा बरं ते काय लिहायचं गॅजेट तुम्हाला. शासन निर्णयाप्रमाणे आपण सगळं उल्लेख केलाय. फक्त ही ओळ जी होती ना, ही दाखली दिल्यानंतर या व्यतिरिक्त सक्षम प्राधिकरणाने आपल्या पुरावे त्यांनी मागितल्यास, आता जर तुम्ही पहिले गेले अधिकाऱ्याला, आम्ही तो अधिकारी ठेवलाच नाही, आणखी पुरावे मागण्याचे ते आम्ही ओळखावून टाकतो म्हटलं. त्यांनी वेगळे पुरावे मागू नये मागून म्हणून नये मान्य केलं ते. त्याची मागणी पूर्ण रद्द करून टाकली. ते करतो म्हणलं पण ते. है ना? काय करायला लावले? ते महत्त्वाचं आहे. हा? जर समजा आपल्याकडे काही पुरावे नाही, परंतु या व्यतिरिक्त सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक ते पुरावे त्यांनी मागणी केल्यास त्यांनी ते सादर करण्याची जबाबदारी माझी राहील. म्हणलं आमच्याकडे पुरावे नसते ते काही मागतात, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे देणार ती त्यांची जी ही मनमानी रद्द होती ना, केली. जी तक्रारी होत्या ती हा, तो अधिकाऱ्यांची. ते काउंटर टाकतो ना. ती
पूर्ण रद्द करणं. अर्ज करणाऱ्याच्या अंगावर काहीच नाही ते. हां. तर पहिले जे पुरावे दिले अर्जदारांनी ते काय धरायचे एक राय धरायचं आणि त्या व्यतिरिक्त सक्षमाधिकारी आणखी पुढे मागणी आवश्यकच नाही ना. आणि ती गाव समितीने जे दिलं अहवाल तो त्याला ग्राह्य धरायचा. काय धरायचं आय थिंक बरेच विस्तार पण मुली चर्चा केली आपण. ज्याच्याकडे नोंद नसेल त्याला सुद्धा याच्या पलीकडचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र व्यवस्थित आहे. गॅजेट्स आहे काही आधार आहे मराठ्यांना हो, ते आले जरमध्ये जे उल्लेख तो त्याला वेगवेगळ्या गरज म्हणत आपण म्हणू लिहिले त्यांनी त्याच्यामध्ये आणि हे ठेवायचं. ते त्यांचं आहे. मला नाही हो, मला कमी दिसायला चक्कर आल्यासारखं मध्ये म्हणले मी तुम्हाला ते काय ते काहीतरी चुकीचं सांगतात. त्याला निमित्त शुद्धीपत्र हा विषय शुद्धीपत्रकात आपण बाकी गोष्टी करू तो महत्वाचा विषय कुठला ते करतो म्हणजे करतो म्हणले आता काय राहिलंय का तुम्ही आता तुमचं काय होतं पश्चिम आपल्या ज्या नोंदी आहेत त्यांना फक्त 10% प्रमाणपत्र मिळाले, बाकीच्यांना मिळाले नाही निघालेल्या नोंदी आणि त्यासाठी ते तयार केली नाही हा म्हणजे कार्ड त्यात मुख्य एक विषय आहे की आपल्या ज्या नोंदी आहेत संविधानपूर्व आपण कुणबी आहे